सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना युवा सेनेच्या वतीने शालिमार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलंय। इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामुळे भारतात अनेक मोठ्या शहरात गॅस तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक तसेच नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। जागतिक युद्धाने देशात गॅस तुटवडा भासत असून गॅसचे दर वाढले, त्यामुळे लहान मोठे हॉटेल व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे। या निषेधार्थ शिवसेना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सागर कोकणे यांच्या नेतृत्वाखाली शालिमार मध्यवर्ती कार्यालयासमोर गॅस सिलेंडर व चूल पेटवून मोदी सरकारचा निषेध करण्यात आलाय। यावेळी प्रवीण चव्हाण, आकाश उगले, स्वप्नील जाधव, मयुरेश कोशमिरे, संकेत असूर, अजय तिवारी, रितेश साळवे, संदेश पगार, भरत शेटे, आयुष निकम, संजय गोसावी आदी जण उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। भूमिका अशी आहे का आज आपण बघताय की हे जे जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे, या युद्धामुळे गॅसचा, पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। तरी या मोदी साहेबांनी एकदम सगळ्यांना एक खोटे आश्वासनं देऊन गॅस सिलेंडरचा त्यांनी एकदम तुटवडा असा भासत आहे। आणि हे जे आहे येणाऱ्या काळात हे गॅस सिलेंडर हे बंद होणार आहे। तरी आम्ही 2014 साली मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पेट्रोलच्या, डिझेलच्या, गॅसच्या भाववाढ आम्ही कमी करू, पण असं काही झालं नाही। तसं वाढलेल्या गॅसच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत। तरी इथं आम्ही युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन आणि याचा जाहीर निषेध करतोय। आणि हे गॅस सिलेंडरचे भाववाढ आणि 25 दिवसाचा वेटिंग आहे। आणि आज पण आपण बघत असाल की 60 रुपयांनी हे गॅस सिलेंडर आज महाग झालेलं आहे। आज आपण सर्व बघताय की युवा सेनेतर्फे हे जे आंदोलन केलं आहे हे एक आंदोलन नसून तर सरकारला हा इशारा आहे का सिलेंडर भेटत नाहीये, सिलेंडर भेटत नाही असं कुठलाच भाग नाहीये। सरकार हे आपल्याला वेड्यात काढत आहे, आम जनतेला वेड्यात काढत आहे। काय सिलेंडर भेटतंय तर कसं भेटतंय ते तर कमी पैशाने नाही भेटत, जास्त पैसे देऊन ते सिलेंडर ब्लॅकने विकताय। कुठून विकताय? साठा नाहीये सरकारकडे, तर मग साठा येतो कुठून? गरिबांवर हा पूर्णपणे अत्याचार होत आहे। आम्ही आज युवा सेना ठाकरे गटाच्या वतीने हा सरकारला इशारा देतोय की येत्या काळात जर सामान्य नागरिकांना पुरवठा सुरळीत झाला तर ठीक आहे, नाही तर ठाकरे गट मोठ्या स्वरूपात हे आंदोलन करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।